श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। मालाकमण्डलुरधः करपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगुले डमरू त्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयोः शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तं जितेन्द्रियगणाग्रणिरभितः परे ब्रह्मणि कलौ श्रुतिपथावनेत्रितनयोऽवतीर्ण स्वयं करात्तसुकमण्डलुः कुमतखण्डने दण्डभृत्पदप्रणतवत्सलो जयति वासुदेवो यतिः। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन् नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। दत्त संप्रदायातल्या महान अधिकारी सत्पुरुषांचं नारायण महाराज जालवणकरांचं उर्फ चिमटे बाबांचं चरित्र आपण क्रमाक्रमाने पाहिलं आणि वाराणसीला मुक्कामाला असताना 17,672 ओव्यांमध्ये करुणासागर नावाच्या दिव्य ग्रंथाची त्यांच्याकडून लेखन दत्तप्रभूंनी करून घेतलं आणि आपला देह ठेवायची तिथी दत्ताज्ञेनी दत्तकृपेनी दत्त महाराजांच्या प्रेरणेने आता जवळ आले आहे लक्षात आल्यानंतर आपल्या शिष्यांना आपल्या जवळचं जे जे काही व्यवहारातलं आहे ते वाटून दिलं, योजना आखून दिली। बघा, हे फार महत्त्वाचं आहे। आपल्या पश्चात दत्तभक्ती कशी टिकली पाहिजे, कशा पद्धतीनं उत्सव झाले पाहिजेत, कशा पद्धतीनं कारभार पुढचा झाला पाहिजे, हे सुद्धा सांगणं तितकंच महत्त्वाचं असतं। नारायण महाराजांनी ती सर्व व्यवस्था करून ठेवली। महाराजांच्या पुण्यतिथीचा उत्सव काशीलाही साजरा केला जातो आणि मी काल बोलताना म्हणालो नारायण महाराजांचा पुण्यतिथीचा उत्सव ग्वाल्हेरला सुद्धा होतो आणि नारायण महाराजांच्या पुण्यतिथीचा उत्सव मुंबईतल्या जोगेश्वरीला सद्भक्ती मंडळ म्हणून आहे, मंदिर आहे, तिथे सुद्धा साजरा केला जातो। मग या नारायण महाराजांचे शिष्य परंपरा नेमकी कशी कशी झाली, त्यांच्या शिष्यांनी दत्तभक्ती कशी कशी पोहोचवली लोकांपर्यंत, याचा थोडासा आढावा आजच्या चरित्राख्यानात पाहायला पाहिजे। कारण नारायण महाराजांचे एकापेक्षा एक शिष्य होऊन गेले। आषाढ वद्य पंचमीला प्रभवनाम संवत्सरात 60 वर्षाचं कालचक्र पूर्ण झाल्यानंतर महाराजांनी देह ठेवला, दत्त स्वरूपात विलीन झाले कायमस्वरूपी। पण या महाराजांच्या सहवासात हजारो शिष्य या मधल्या काळामध्ये तयार झाले। वयाच्या 20व्या वर्षी घर सोडलं होतं आणि 60व्या वर्षी देह सोडला। या 35-40 वर्षाच्या कालखंडामध्ये हजारो शिष्य, हजारो भक्तगण त्यांचे झाले होते। बघा, मागे एकदा मी बोललो होतो की एका गुरुचे हजारो शिष्य असतात, पण सच शिष्य काही कमीच असतात, काही अगदी हाताच्या बोटावर मोजणे इतके असतात। नारायण महाराजांचे हजारो शिष्य होते, हजारो त्यांच्या अनुगामित्व पत्करलेले हजारो जीव होते, परंतु त्यातले लक्षात राहण्यासारखे काही 4-5 मंडळी, लक्षात राहण्यासारखे म्हणजे पूर्ण स्थितीला पोचलेले, नारायण महाराजांच्या कृपेने त्यांनी सांगितलेली साधना व्यवस्थित रीतीनं करून दत्तात्रेयांची कृपा ज्यांना ज्यांना प्राप्त झाली, सद्गुरु कृपेने, नारायण महाराजांच्या कृपेने दत्तगुरूंची कृपा ज्यांच्यावर झाली, असे 4 शिष्य झाले। कोण कोण होते? नारायण महाराजांचे 4 प्रधान शिष्य होते। त्यातले पहिले होते रत्नागिरीतला देवरुखे ब्राह्मण श्री नारायण बाबा, असं त्यांचं नाव होतं, रत्नागिरीतले नारायण बाबा। ठाणे जिल्ह्यामध्ये कल्याणला राहणारे श्री सखाराम महाराज हे दुसरे शिष्य नारायण महाराज जालवणकरांचे। तिसरे शिष्य जयराम महाराज करंदीकर आणि चौथे शिष्य श्री लक्ष्मण महाराज वेलणकर। ही 4 मंडळी, प्रधान मंडळी, हे नारायण महाराजांचे शिष्यत्व पत्करले होते। आता हे जे पहिले शिष्य होते ना नारायण बाबा, या नारायण बाबांचे काही अधिकारी शिष्य होऊन गेले। म्हणजे नारायण महाराजांचे शिष्य नारायण बाबा, त्या नारायण बाबांचे काही शिष्य होऊन गेले। त्यातले एक शिष्य होते राधाकृष्ण तोरणे महाराज, हे गौड सारस्वत होते, हे सिद्ध दशेला पोचलेले महात्मा झाले। यांनी मुंबईमध्ये राहून अतिशय मोठं दत्तभक्तीचं कार्य केलं। हे त्यावेळेला इंग्रज सरकारमध्ये सेक्रेटरी पदावरती ऑफिसामध्ये लष्करी खात्यामध्ये कॉन्फिडेन्शियल खात्यामध्ये नोकरीला होते।
या तोरणे महाराजांचे श्री शंकर व्यंकटेश टाकी उर्फ श्री बाबा हे त्यांचे एक सुप्रसिद्ध आणखीन एक शिष्य होते. या टाकी बाबांचेच आणखीन एक त्यांचा पुत्रच रामचंद्र शंकर टाकी उर्फ श्री भाई असं त्यांना मुंबईतली लोक म्हणायची. आणि या सर्व मंडळींनी मिळून आपल्या गुरूंचे गुरु म्हणजे नारायण महाराज जालवणकर यांच्या वाङ्मयाचा प्रसार प्रचार व्हावा म्हणून मुंबईमध्ये सद्भक्ती मंडळ, साहित्याचा प्रसार व्हावा म्हणून सद्भक्ती प्रसारक मंडळ नावाचं संस्था स्थापन केली. म्हणून मी काल परवा बोलताना आज बोलताना जे बोलतोय की त्यांची पुण्यतिथी मुंबईला जोगेश्वरीला होते, याचं कारण या शिष्य परंपरेच्या माध्यमातून नारायण महाराजांच्या साहित्याचं उजाळा आजही मुंबईतल्या लोक दत्तभक्त आवर्जून घेतात. नारायण महाराजांची जी दुसरी शाखा ते सखाराम बुवा त्यांचे शिष्य, त्यांनीही खूप गुरु महाराजांचं नारायण महाराजांचं कार्य केलं. विष्णू बुवा ब्रह्मचारी हे त्यांचे शिष्य, त्यांनी पुढे दत्तभक्तीचं कार्य केलं. तिसरी शाखा नारायण महाराज जालवणकरांची शिष्य परंपरेतली प्रधान शिष्यांची श्री जयराम महाराज. आता हे जे जयराम महाराज होते हे जयराम महाराज कोकणात राहणारे होते. यांचं मूळ नाव होतं जयराम नारायण करंदीकर आणि यांच्या मस्तकावर अर्धचंद्राकार चिन्ह होतं. म्हणजे शिवांच्या जटेमध्ये जशी गंगा असते आणि चंद्र असतो तसा यांच्या डोक्यावरती अर्धचंद्राकार चिन्ह होतं. नारायण महाराजांच्या उपासनेतली दत्तात्रेयांची मूर्ती बघा, एक दिली होती ती राजानी सोन्याची, देवासच्या राजानी दिलेली एक मूर्ती 50 तोळ्याची, परंतु नारायण महाराजांच्या उपासनेतली दत्तात्रेयांची मूर्ती गंडकेची म्हणजे शाळीग्रामाची दत्तात्रेयांची मूर्ती ती यांच्या जवळ होती. आणि देवास सिनियर पठाण या इथे यांनी दत्त संस्थान स्थापन केलं. यांचे शिष्य त्र्यंबक बुवा आपटे यांनी यांची परंपरा पुढे चालवली. शके 1792 इसवी सन 1870 मध्ये या जयराम महाराजांनी देह ठेवला. आज जरी आपण इंदोरच्या जवळ जे देवास आहे त्या देवासला गेलात तर एकमुखी षडभुज दत्तात्रेयांची मूर्ती जी पाहायला मिळते ती नारायण महाराजांच्या परंपरेतली बघायला मिळते. चौथी शाखा लक्ष्मण महाराज. हे लक्ष्मण महाराज यांचा जन्म धार येथे झाला. चैत्र शुद्ध पंचमी 1762 जन्म झाला आणि श्रावण वद्य सप्तमी शके 1823 या लक्ष्मण महाराजांनी समाधी घेतली. हे नारायण महाराजांचे शिष्य होते विठ्ठलपंत पांडे आणि श्री लक्ष्मण महाराज यांनी दोघांनी इंदोरमध्ये आड बाजार येथे मुक्काम केला. तिथे श्रीकृष्णांच्या मूर्तीची स्थापना केली. नारायण महाराजांच्या नंतर पूर्णानंद मठामध्ये असताना ते वापरत असलेल्या चरण पादुका आणि रुद्राक्षाची माळ इंदूरमध्ये आजही आपल्याला बघायला मिळते. याशिवाय धारचे प्रख्यात दिवाण श्री बापूजी रघुनाथ दिघे यांच्या पत्नींच्यावरतीही नारायण महाराजांचा कृपानुग्रह होता. नारायण महाराजांचा आणि या बापूजीराव दिघे यांच्या पत्नीमध्ये आध्यात्मिक संवाद झाले. ते पत्रव्यवहार आजही धारला आपल्याला बघायला मिळतात. सज्जन हो, अशा पद्धतीने ही शिष्य परंपरा आपल्याला पाहायला मिळते. आत्तापर्यंत आपण यांचं जीवनचरित्र पाहिलं, शिष्य परंपरा पाहिली. आता थोडा वाङ्मयाचा विचार आपण उद्याच्या चरित्राख्यानात पाहू. आज इथेच वाणीला विराम देऊ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.